इंद्रायणीचं पसायदान दिनांक 11 सप्टेंबर. बंधू भगिनींनो. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. स्वामीजी दिनांक 11 सप्टेंबर 1893 शिकागो येथे जागतिक सर्व धर्म परिषदेत धर्माची तार छेडताना तुम्ही सर्वांना वत्सल हाक दिली. बंधू भगिनींनो, अंतःकरणाच्या गाभाऱ्यापासून दिलेली हाक सर्वांच्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन भिडली आणि या हाकेनं बंधुभावाचा पवित्र प्रकाश आत्मीयतेनं उद्घाटित झाला. प्रकाशाचं उद्घाटन प्रकाशानं झालं, चैतन्याचं उद्घाटन चैतन्यानं झालं, मूल्यांचं उद्घाटन मूल्यांनं झालं, सुगंधाचं उद्घाटन सुगंधानं झालं. सर्व धर्मांमधलं वात्सल्य तेवढ्याच उत्कट वत्सलतेनं अभिव्यक्त होत सगळ्यांना जाऊन भिडलं. माणसाला विभागणाऱ्या सीमा लुप्त झाल्या. जगातल्या परमपवित्र विविधतेनं एकात्मतेचा वत्सल अनुभव घेतला. वात्सल्य हा संस्कृतीचा आत्मा असतो. सगळ्यांसाठी तुटणाऱ्या आईच्या आतड्यातला सुगंध सगळ्यांसाठीच दरवळत असतो. अश्रूंच्या वत्सल धाग्यांनी माणसं जोडायची असतात. हे वत्सल धागे तुटू द्यायचे नसतात, जपायचे असतात. जपलेले धागे वाढवायचे असतात. हे सगळ्या जगाला कळालं. माणसांचे डोळे वात्सल्यानं ओलावले. माणसांची मनं वात्सल्यानं चिंब झाली. ह्या चिंब मनातून उमटलेला आर्त अंतर्नाद करतलांपर्यंत अलगद पाझरला. करतलातल्या अंतर्नादानं उत्कट झोंबी घेतली. टाळ्यांचा दिव्य कडकडाट झाला. असा कडकडाट ह्यापूर्वी कधी झाला नव्हता. हे सगळं त्या उत्कट क्षणार्धात घडलं. त्या उत्कट उदात्त भावविभोर बंधुत्वविभोर क्षणार्धानं सगळं जग जिंकलं. सगळं जिंकता येतं. होय, कुणालाही न हरवता सगळं जग जिंकता येतं. जिंकलेलं सगळं जग आपलंसं करता येतं. आपलंसं केलेल्या जगाशी आपलंसं होऊन राहता येतं. हा उदात्त सुगंध प्रत्यय सगळ्या जगानं घेतला. टाळ्यांचा हा कडकडाट सागरानं स्वतःच्या गाजात भरून घेतला. ढगांनी स्वतःच्या गडगडाटात भरून घेतला. कडकडाटाचं गडगडाटाशी भावबंधन झालं. ह्या पवित्र भावबंधातून विश्वबंधुत्वाचं सुगंध संगीत उमटलं. सर्व धर्मांमधलं वात्सल्य उदात्त प्रसन्नतेनं हसलं. सर्व धर्मांमधला हृदयसंवाद विचारसंवादात परिणत झाला. सर्व धर्मांना आणखी काय हवं होतं? सर्व धर्मांना माणूस माणसांशी जोडायचा होता. सर्व धर्मांचा हाच तर अट्टहास होता. विवेकातल्या आनंदाची भावविभोर आणि विचारसंपन्न सहिष्णू पताका मनामनात फडकली. हे सगळं बंधू भगिनींनो ह्या वत्सल हाकेनं साधलं. स्वामीजी, आम्ही मात्र या हाकेचं बंधूंनो आणि त्यांच्या भगिनींनो, बंधूंनो आणि एक सोडून भगिनींनो असं असभ्य विडंबन करत बसलो. स्वामीजी, आसमंतातला तो टाळ्यांचा कडकडाट अजून विरला नाही, पण आमच्या मनात मात्र तो अजूनही शिरला नाही.